हाय 20 की तारखेला हाय काय की सांगाल कोण निवडून येईल? जय भाऊ जयभाऊ मग काय काम वगैरे त्यांनी केली लय का? भरपूर काम केले जय भाऊ पाणी आणले बघा बघा पाणी होत सगळं जय भाऊच काम आहे सगळे काय काय काम आहेत गावात? अहो सगळे टोटल रस्त्याचं काम केले सगळे काम केले टोटल बर हां आता सदाशिवराव पोळका त्यांचं वर्चस्व इथं 40 वर्ष आमदार किंग मेकर होते. त्यानं काय केलं नाही काय नाही केलं बरं आता प्रभाकर घारगे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? काय नाही एक मतदान मिळणार त्याला बी थोडं मिळणार थोडा त्याला मिळणार आपलं पण आमच्या जयभाऊ जास्त मिळणार बर काय कारण नक्की? आणि आमचं जयभाऊ आमचं काम पाणी केले पाणी आणले त्याचे बोर्ड दिसत का आता शेखर गोरे पण त्यांच्या सोबत हा येत. ते भाऊभाऊ मिळणार की त्यांचं त्याला त्यांच्या गावात भूत सुई मिळणार नाही त्यांचं बर हा. कोणाचं? नाही तर परभवती तर कुठला नाही आता दुसरा गाडी घालते कुठला बी प्रभाकर घारगे. हा त्याला भूत सुई मिळणार ना तिकडे काय परिस्थिती असेल कोण निवडून येईल? जय भाऊजी ना अहो त्यानं एवढी काम केली जो काय करतो राष्ट्रवादीकडून देशमुखांचं नाव आधी होतं अचानक कॅन्सल केलं. हा देशमुख हा ते होता बघा फर्मात होता बाकी ते असते तर काय चित्र असतं? मग एक नंबर सीट चालली असते बघा. आता काय होईल? आता जय भाऊ देणार 100%. गार्गी कधी आलेत का तुमच्याकडे? काय नाही काम कधीच वगैरे? घेणार नाही ते आमदार होते की 5 वर्ष 6 वर्ष नाही कुठं होतं विधान परिषदेला आमदार होते 6 वर्ष सातारा सांगलीत. नाही इकडं नाही इकडं अजिबात नाही जयकुमार गोरे घारगे दोघं पण आहेत. आता काय सांगायचं कोण येईल आमच्या निवडून? काय मनानं वाटतंय? काय होईल ते हा? आमच्या मनानं काय होईल ते सांगायचं काय वातावरण काय वाटतं? वातावरण काय वाटतंय तुम्हाला? वातावरण आता काय आम्हाला ते बसणार आहे माणसांनी आहे वातावरण माहिती पण नुसतं बसून आता राहत आहे नुसतं काही दिवसावर येऊन ठिपली निवडणूक. काय ठेपली तरी आपण त्यातला विषयच घेत नाही आपल्याला काय सरकारी काम आहे तेवढी लाईट माफ केली लाईट बिल लाडकी बहीण वगैरे त्याचा काही इफेक्ट होईल काय? काय आता माहिती आहे तसं. आता विधानसभेची निवडणूक आहे. 2 उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी जयकुमार गोरे आणि घारगे. काय सांगाल? जयकुमार गोरे जयकुमार गोरे तुम्ही सांगताय पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप पण आहेत. आरोपी होतच जातात की आरोपच काय तर जयकुमार गोरेने काय काम वगैरे 15 वर्ष आमदार आहेत. भरपूर कामं केली ती काय सांगू शकाल तुमच्या गावात? आमच्या गावात कोट्यावधीच कामं केली ती बरं ते सभामंडप रस्त अंतर्गत रस्त 2019ला ते पाण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढली होती त्यांनी. आता काय उद्दिष्ट आहे त्यांचं? त्यांचं आता स्वप्न पूर्णत्वाला चाललंय ना आता बर आता हे शेवट अंतिम टप्प्यातली लढाई आहे त्यांची पुढचं काय असेल नक्की त्यांचं उद्दिष्ट? नाही आता पाण्याचीच त्यांची शेवटचीच लढाई आहे इथून पुढे काय लढाई असेल त्यांची कशासाठी? आता इथून पुढं त्यांना MIDC साठी औद्योगिक ह्याच्यासाठी त्यांना हे करायचं आता तुमच्या भागात युवा पिढी भरपूर आम्हाला दिसते. मग त्यांना रोजगाराची संधी काय उपलब्ध? तेच MIDC त्याच्यासाठी तर त्यांना हे करायचं आहे ना आता त्याच्यामधून किती युवकांना रोजगार मिळेल तुम्हाला काय वाटतं? भरपूर युवकांना भेटू शकतो ना सरकारी योजना सरकारच्या आहेत, त्याचा काय फायदा होईल वाटतं का होतोच आपल्याला? ना लाडकी बहीण योजना हो होतोच ना महिलांनी त्याचा फायदा आहेच ना ही निवडणूक आहे. प्रभाकर घारगे आणि जयकुमार गोरे दोघं रिंगणात आहेत. काय सांगाल काय स्थिती असेल? तिकडे ते मी नसतो इथं जास्त मला काय माहित मुंबईला सांगाल काय स्थिती असेल विधानसभेला? तुतारी येईल निवडून तुतारे तुम्ही सांगताय तर राष्ट्रवादीचं काय जाहीरनामा आहे नक्की काय सांगा? आहे ती पंचसूत्र आहे ती किती काय काय गावात कामं काय आहेत राष्ट्रवादी? गावात आहे ती बरीच आहे ती काय सांगू शकाल? म्हणजे आता आहे ती काय कुठं हॉल बांधलेलं कुठं असं मंदिर ज्योतिबाचं कुठं काय असं आहे तर बांधलेलं आता इथं जयकुमार गोरे भाजपाकडून 15 वर्ष आमदार म्हणजे 15 वर्ष आमदार आहेत. आता भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. हो तर त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? आहे त्यांची पण काम आहे ती मग इथं प्रभाकर घारगे चेहरा आहेत नवीन म्हणून निवडणुकीची रिंगणात आहेत. हो तर प्रभाकर देशमुखांना डावलून त्यांना संधी दिली त्याबद्दल काय वाटतं? नाराज आहेत का लोक? नाही नाही नाराज त्यात काही नाही दोघं एकच आहेत प्रभाकर घारगे आणि देशमुख एकच आहेत काय अडचण नाही दोघं आम्ही प्रभाकर देशमुखचीच माणसं पण प्रभाकर घारगेचं काम करावं लागतंय देशमुख साहेबांमुळे आणि करणार आहे
लोक म्हणतायत की लाडकी बहीण योजना जी सरकारनं आणली त्याचा कितपत फायदा होईल किंवा त्याचा काय इफेक्ट होईल तुम्हाला काय वाटतं? नाही तसा काही फायदा काही हायच काय त्यात अडचण नाही. महिलांना त्याचा काय उपयोग होतोय का त्या? पैशाचा उपयोग होतोय की. मग आता महिला काय भाजपाला मतदान देतील काय वाटतं? नाही नाही ती काय हाय जे म्हणजे भाग आहेत दोन ते काय त्याला जाणारच. शासन म्हणतंय की मोदींचे पैसे वगैरे येत आहेत केंद्र शासनाचे. परत आता लाईट बिल शेतकऱ्यांना 0 रुपये येत आहे, त्याबद्दल काय सांगाल? लाईट बिल येतंय की 0 रुपये, પછી गॅस महागला, परत पेट्रोल, असं काय म्हणजे बरेच मुद्दा आहेत की त्यात. पण इकडून जीएसटी, युरिया काय खातं मटेरियल सगळं लांबतच चाललंय. उज्ज्वला योजनेमार्फत 3 सिलेंडर महिलांना मोफत मिळत आहेत. नाही तर मिळाला नाही का आम्हाला तर नाही मिळाला. बर, मग आता एकंदरीत राष्ट्रवादी प्रभाकर घारगे आमदार झाल्यावर जे जयकुमार गोरेंनी उद्दिष्ट ठेवलंय की MIDC तर त्यात काय लक्ष घालतील का? नाही ते काय घालणार, ती काय होणार काम त्याचं आहे त्या पद्धतीनं होणारच काम त्याचं. पण घारगे साहेब जर आमदार झाले तर काय चित्र असेल मतदारसंघात? चांगलं होईल, विकास होईल, ते पण विकास करणार, ते काय अडचण नाही. घारगे साहेब कधी आलेत का या गावात? नाही येणार आहेत परवा दिवशी. मग त्यांचं काय चित्र असेल येत्या काळात? आम्ही प्रभाकर देशमुखांना मानतो, त्याच्यामुळे ती जी म्हणत्याल ते आम्ही करणार. तुम्हाला असं वाटतंय का की प्रभाकर देशमुखांना डावललंय? नाही डावललं नाही, काय असेल काय त्यांची म्हणजे काहीतरी त्यांचा विचार झाला असेल किंवा काय असेल त्याच्यामुळं त्यांना दिलं नाही, घारगे साहेबांना दिलं काहीतरी तर त्यांचं. राज्याची परिस्थिती काय असेल, कुणा सरकारी? राज्याचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. किती जागा येतील काय सांगू शकाल? 160 ते 165 जागा येते. विधानसभेची निवडणूक येते 20 तारखेला. बर तर राष्ट्रवादी जो तुमचा ह्या साईडला राष्ट्रवादी चांगलं चालतो. चालत होतं, तर राष्ट्रवादीकडून किंवा महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगे आहेत, तर महायुतीकडून जयकुमार गोरे रिंगणात आहेत. कुणाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला? आता काय जेवण त्यानं आता काम दावलंय म्हणल्यावर त्याच मोठं दिसणार तर कुणाचं दिसणार? काम कुणी केलंय तुम्हाला काय म्हणताय तुम्ही? काय नाही, आता आम्ही 40, 50, 60, 70 वर्षाचं वय माझं, मी लई दिवस बघत आलो या. पाणी लवकर मिळणार याच माणसांकडे आलं नाही तर काही पाणी नाही, शक्यच नाही, येण्यासोबत नाहीच नव्हतंच. असं आहे. कुणी पाणी दिले तुम्हाला काय वाटतंय? आता हे पाणी तुमच्या उत्तर भागाला येतंय. आता आम्ही तसं म्हणायला गेलो तर पाणी काय आमदाराच्या घरचं नाही, पैसे सरकारच असतील. सरकारनं मान्यता दिली तेव्हाही मिळालं म्हणायचं सगळं. बर बर, पण त्याला प्रयत्न कुणी केले? आता हे आहेच की, तुम्ही आम्ही कशाला मध्ये शिरली ती करते तीच की, आमदार खासदार होते तीच की. पण त्याला प्रयत्न कुणी केलाय पण? कशाला? पाण्याला. हा, आता ते मागला प्रयत्न काय, अशीच पाण्याचं नाव सारखं नुसतं मोकळच होतं त्या वेळेला. बर. आता 30, 40 वर्ष जेव्हा हे आलं तेव्हा कालवा झालाय. सदाशिव पोळ पण इथले आमदार होते, होते त्यांच्या की. काळात काय पाण्यासाठी काय प्रयत्न काय केले का नाही त्यांनी? काय नाही झालं नाही काय. मग आता पाणी येतंय, मग ते कुणी आणलंय तुम्हाला काय वाटतंय? कुणाचा आता प्रयत्न आहे? आम्ही तर सरळ म्हणतोय त्या गोऱ्यानं आणले. काय आता उगजला इकडं तिकडं बोलायचं. आता तुमच्या उत्तर मानला त्यांनी शब्द दिलता की हिंगणीला पाणी जाईपर्यंत निवडणूक लढणार नाही, त्या संदर्भात? हो ते बरोबर आहे त्याचं. हिथं म्हणला होता बालवडी मधीन बर, पाणी आणि तवा जीन मत मागाय नाही तर नाही येणार. हिंगणीपर्यंत पाणी पोहोचलंय का काय म्हणत? आता काय मग खाली आता आम्ही तरी कशाला गेलो तिकडे बघाय. तर आता तुमच्या बालवडीत पाणी आलंय का? हा लय म्हणते ती संबखेडला सोडलंय, मग खरं का खोटं काय म्हणते ती सोडलंय ना दादा, मग काय सुटलंय की म्हणा. आता कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतंय? आता गाड्या ही गोळ माथरून निवडायचा आहे. आता आता ही लय जण उभा आहे ह्याच्यात काय कोणाला आता कोण दिसतंय कोण नाही. पण सहसा भावना वाईट माणसाची इकडे देण्या घेण्यामुळे फिरली तर ते ह्यालाच तुमच्या त्या कमळाच्याच फुलाकडे वाईट फिराय बघते दुसरं कोणीकडे आता. कारण काम दिसून येतंय ना माणसाला, अजून 4 पैसे बी वाईट लावूच लागलेले आहे. हो, मग आता माणसं म्हणते का न ग आम्हाला. तर मग माणसं राजकारण पैशावर फिरते तुम्हाला वाटतंय का? नवचा जगाच्या सगळ्या जगाचं चाललंय का काय आम्हासाठीच आहे. सगळ्या जगात देते ती काय, ती काय एक दोघाला देते. काय सांगाल बाबा, काय परिस्थिती आहे? काय इथं आम्ही कुठं इथनं जातच नाही म्हणलं, कुठलं काय तरी त्याच्याकडे तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार होईल? आम्हाला काय वाटत नाही तसं. आम्हाला वाटतच नाही काय, तर उगं कुणाच काय सांगत बसावं.
पाण्यात टँकर चालू होतो इतके दिवस तर आता इथं आवाज त्याला की पाण्यात टँकर होतं सगळं होतं 4 दिवसांनी मिळायचं तर महिन्याने मिळलं. पण आता पाणी आलंय वाटतं. आता आलंय की पावसाचं बी आलंय त्याचा काय विषय आहे पावसाचं पाणी तुमच्याकडे आलंय का? आलंय की. बरं इथं आता शेखर वडा गोरे भरून चाललाय की पावसाचं शेखर पाणी. गोरेंनी पाणी टँकर वाटप केलं होतं मोफत. अहो सगळ्यांनी केलं परत कवा बघ आज पाणी याचं म्हटलं म्हणजे महिन्याने याचं तर आमची गुरु इकायची बारी आली. तुम्ही सरकारच्या कामावर खुश आहे का काय नाराज आहे? अहो आम्ही सगळ्या संगच खुश असतो त्याचा काय विषय. तर आता विधानसभेची निवडणूक आहे. आता 20 तारखेला मतदान पण आहे. दोन्ही उमेदवार प्रमुख लढती जयकुमार गोरे आणि प्रभाकर गारगेंमध्ये स्वतःला दिसत आहेत. तर राष्ट्रवादीचं वर्चस्व ह्या भालवडी गावात पण होतं. सदाशिवराव पोळ तात्यांनी अनेक वर्ष आमदार घेतले होते. तर काय सांगाल आता दोन्हीत पारड कुणाचं जड वाटतंय? आता त्या अनुषंगानं विचार करायचा म्हणलं तर जयकुमार गोरे भाऊंचा पारड जड वाटतं. बरं काय कारण नक्की त्यांच्या पारड जड असण्याची? इतक्या वर्षाच्या कालखंडात एकाच मुद्द्यावरती राजकारण सगळ्यांनीच केलं. पण आता पाणी हा प्रमुख ह्या मान तालुक्यात म्हणजे आमच्या दुष्काळी भागाचा प्रमुख एकमेव प्रश्न होता तो पाण्याचा. तर काल परवा पाणी मारडी आणि संभेकड काल 2 ठिकाणी पाणी सुटलं गेलंय. बरं. त्यामुळं आमच्या भविष्यात कधीच न घडणारी घटना घडली तर अशी घटना आता आमच्या इथल्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळेल असा अंदाजच आहे. आणि आम्ही पाहिलं काल मारडीत संभूखेडमध्ये बी बघितलं. पण आता त्यामुळं भाऊंचं पारड जड आहे आणि ती निवडून येतील असं आम्हाला आशा आहे. भालवडीत पाणी पोचलंय का नाही त्याबद्दल काय सांगाल? भालवडीत आता सध्या तर पाणी संभूखेडला पोचलं म्हणजे भालवडीला पोचल्याशिवाय पुढे तर गेलं नाही. बरं. मग भालवडीला बी पोचलं पाणी आणि पोचेल बी जास्त. पण बंद काय कारणास्तव झालंय वाटतं. बरं आता मान आणि खटाव तालुक्यात दोन्ही दुष्काळी म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत. हो म्हणजे पाण्यावर जिथलं राजकारण हो होतंय. हो काय सांगाल आतापर्यंत तर इतका आमदार होऊन गेलं खासदार सगळी होऊन गेली पण एकाच मुद्द्यावर फक्त राजकारण केलं गेलं पाणी. बरं. तर ते पाणी आता भाऊंच्या माध्यमातून बालोडी संभूखेड पुढे जिथपर्यंत त्यांचं आहे तिथपर्यंत तर म्हणजे सगळं काम झालंय सोडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. प्रभाकर गारगेंच्या कामाबद्दल काय सांगाल? ते पण नवीन चेहरा आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. हा त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर आम्हाला ज्या वेळेस ही विधानसभा लागली तेव्हाच या माणसाचं नाव आम्हाला समजलं की ह्या नावाचा माणूस गारगे म्हणून आहेत आणि ते विधानसभेला उभं राहणार. आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काम बी माहित नाही आणि काय केलेलं बी त्यांचं काय आठवत नाही. गेल्या निवडणुकीला आमचं ठरलंय टीम मधून प्रभाकर गारगे होते. त्यांनी 5 वर्ष राष्ट्रवादी वाढवण्याचं काम केलं पण ह्यावेळेस त्यांना डावलले असं चर्चा सुरू आहे. नाही ते त्यांचं काय सांगता येणार. तुम्हाला वाटतंय की त्यांना डावलून प्रभाकर गारगेंना उमेदवारी दिली? देशमुख साहेबांना डावलून का? नाही तसं सांगता येणार नाही. ते त्यांच्या त्या पक्षात अंतर्गत काय झालेलं असं ते आम्हाला माहिती. डावललं कशासाठी काय नाही आम्हाला त्याची कल्पना नाही. कुमार गोरे प्रभाकर गारगे दोन्ही पण रिंगणात आहेत. कुणाचं पारड जड वाटतंय? सगळं सारखं वाटते तर पण कोण निवडून येईल काय तुमचा अंदाज? तुमचा काय अंदाज कोण निवडून येईल? गोळ्या हा गोळ्या पण काय कारण काय? काय बी भाऊजे पण ते येईलच. त्यानं काय बी केलं पाण्यासाठी झरपडला उद्या घातल्या पण काय बी केलं पण आता पण असं कोण केलं नाही आतापर्यंत. बर असं कोण झालं नाही करायला. मग आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमचा हा भाग दुष्काळ म्हणून ओळखला जातोय. हो की तर आता पाण्याची वगैरे काय कामं झाली तिकडं पुढं तुमच्या या भागात भालवडी भागात? झाली कुणी पाणी दिलंय ते तुम्हाला? हा कुणी पाणी दिलंय ते? आता कोणी वर्ण दिलं काय माहिती. बर. न वर्ण दिलं कोणी मग काय मला सदाशिव पोळ तात्यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा पहिला. तुम्ही भाजपाला कसं काय एवढं हे करताय? ते माग गेलं सगळं.
तात्या होतं सगळं बघायचा हे माझं सगळं माझं. बर जयकुमार गोरे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून नवीन चेहरा म्हणून माजी आमदार प्रभाकर घारगे यांना संधी दिली आहे. तर विधानसभेला काय स्थिती असेल? जयकुमार गोरे. जयकुमार गोरे तुम्ही सांगताय, पण त्यांच्यावर कोविडचा आरोप पण होता. खोटा आरोप आहे हा. काय सांगाल जयकुमार गोरेंनी गेल्या निवडणुका कुठलं तरी उद्दिष्ट ठेवून हे केल्या होत्या, पाण्याच्या ह्याच्यावर. पण पाणी पोचले का या भागात? हो, आता चालू आहे पाणी. आता शंभर काल पाणी अडवलं गेलं ना, आता 100 आलं. काल पाणी आमचं अडवलं गेलं पाणी. त्याबद्दल कुणी पाणी अडवलं काय सांगाल? आता हे कोण आघाडीचे प्रभाकर गाडगे, प्रभाकर देशमुख बर या लोकांना आता अडवलं गेलं. काल मारडीपोत सोडलेले पाणी, आता आज 100 येणार होते आज. काय सांगाल शरद पवार पण इथले खासदार होते. होऊन गेले की, पण काही त्यांना कामच केले नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकर पण खासदार होते, हा. त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांचे बी काम भरपूर झालेले आहे गावात. त्याच्या अगोदर 2014ला इथनं विजयसिंह मोहिते पाटील खासदार झाले. त्यांनी काय कामं केली त्यांचे तुमच्या बी एवढं काम काहीच नाहीत काम त्यांच्या भागात. भागात? आता कोण आमदार होईल 24ला? जयकुमार गोरे शेखर गोरे त्यांच्या सोबत आलेत. आहे. भरपूर 7 महिना त्यांचे. काय परिस्थिती असणार, कितीचं लीड असेल नक्की? 35-40 हजाराचं लीड असणार. 35-40 हजार. आता महायुती सरकारनं आता लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याचा काय फायदा होतोय का तुम्हाला? होतोय की. किती पैसे येतात काय? येतात की 3,500 3,500. काय सांगाल त्याचा काय कितपत फायदा होतोय तुम्हाला? आता कशाचा फायदा होतोय, पण घ्यायचं देतात म्हणल्यावर त्याचा तुमच्या गृहोपयोगी कामाला काय मदत होते का त्यामुळे? होती की. काय सांगाल? आपले मुलांना शाळेत उपयोगी येते पैसे. शासनानं परत शेतकऱ्यांना 0 रुपये बिल म्हणजे फ्री वीज देण्याचा प्रयत्न करते सरकार, त्याचा काय फायदा होतोय तुम्हाला? देतात का? मोदींचे काय पैसे वगैरे येतात का घरात? मोदींचे पैसे येते. आता मुलींना अनेक योजना सरकारनं सुरू केल्या किंवा 3 गॅस मोफत आहेत, त्याचा काय फायदा होईल तुम्हाला? मला बाबा जास्तच नाही तर काय फायदा. नाहीच का? आम्ही चुलीवरच करतो. फायदा काय येतो त्याचा? आम्ही जसं शेतात आहे तीच आम्ही करतो या. आमचं काय म्हणजे असं बाहेर नेणं नाही, त्याच्यामुळं आम्ही काय गॅस घेत बी नाही. बरं, आता जयकुमार गोरे आणि प्रभाकर घारगे रिंगणात आहेत 2024च्या आमदारकीला. कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटतंय? काय माहिती निवडून येणार, सगळ्यांच्या मनातलं काय सांगायचं बाई. पण कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतंय? तुमची काय इच्छा आहे? आमची काय नाही व्हायची. तुम्ही मतदान तर करणार असालच की, करणार आहे तर का? कुणाला काय सांगू शकाल तुम्ही? आता तसं कसं सांगावं आम्ही. विधानसभेची निवडणूक आहे आता, तर मानखटाव मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. तर काय परिस्थिती असेल? आता सध्याचं वातावरण बघितलं तर आणि भाऊंचा झंझावात बघितलं तर ही एक बोलण्यात झालं हाय व्होल्टेज ड्रामा आहे, पण आमच्या दृष्टिकोनातून आणि भाऊच्या विकासाच्या कामाच्या